महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आज महत्त्वाची न्यायालयीन घडामोड समोर आली आहे। विशेष तपास पथक SITने आरोपी अशोक खरात याला 6व्या महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात न्यायालयात हजर केले। या प्रकरणी सरकारी अभियोक्ता किरण भेंडवाळ यांनी न्यायालयासमोर ठामपणे भूमिका मांडत सखोल तपासासाठी आरोपीची पोलीस कोठडी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले। त्यांनी स्पष्ट केले की तपासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे धानीदोरे अजून मिळवायचे आहेत आणि आरोपीची चौकशी केल्याशिवाय या गुन्ह्याचा पूर्ण उलगडा होऊ शकत नाही। दरम्यान या प्रकरणातील फिर्यादींचे वकील दर्शन इंगळे यांनीही SITच्या भूमिकेला पाठिंबा देत आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयासमोर केली। त्यांनी सांगितले की हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा महिला अत्याचाराचा गुन्हा असून सखोल तपास होणे अत्यावश्यक आहे। SITकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्हा क्रमांक 81/2026 अंतर्गत अशोक खरात याला न्यायालयात सादर करण्यात आले होते। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। किरण भांडवलांच्या या निर्णयानंतर प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पुढील काही दिवसांत या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे। SITने आज अशोक खरात याला 6व्या महिला अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 81/2026 मध्ये माननीय कोर्टासमोर पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस केलेलं होतं। हा गंभीर आणि महिला अत्याचाराचा गुन्हा असल्याबाबत त्याला पोलीस कोठडी मागण्याची जी विनंती आहे ती SIT तर्फे मी स्वतः आणि माझ्याबरोबरचे जे अभियोक्ता आहे दर्शन इंगळे आम्ही दोघांनी माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडी मिळण्याबाबत आणि सखोल तपास करायचा असल्याने आमची जी विनंती ती माननीय कोर्टासमोर केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। 6व्या महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपी न्यायालयात हजर। सरकारी अभियोक्त्यांची पोलीस कोठडीसाठी जोरदार मागणी। फिर्यादी पक्षाचा SITला पाठिंबा। न्यायालयाचा मोठा निर्णय। 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। तपासाला वेग, आणखी खुलासे होण्याची शक्यता। या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून पुढील तपासातून नेमके काय उघड होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।